कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. तुम्ही जसं वागता तसं तुमचे मुलं अनुकरण करता हे तुम्ही स्वीकारा. इथं बसलेल्यांपैकी जर एखादा दारू पित असेल तर त्या भावाला माझं सांगणं आहे की पहिले मुलींचे लग्न करा, मुलांचे एज्युकेशन करा, सुखाचा संसार करा, दोघी नवरा बायको मस्तपैकी कुठंतरी एखाद्या डोंगरावर मस्तपैकी एक विला बांधा आणि 24 तास दारू प्या. माझं काही म्हणणं नाही, पण कुवारी मुलगी घरात असताना दारू पिऊ नका, मुलाचं शिक्षण चालू असताना दारू पिऊ नका, तुमची बायको तरुण असताना दारू पिऊ नका. कारण 85% विधवा बायांचे पती दारू पिऊन मेले. तुम्ही मेल्यावर तिने काय करायचं सांगा ना जरा मला. अरे इतू सितू जिंदगी आहे, त्याच्यामध्ये बी कशाला उपाध्या करताय. अरे हा सुखाचा सोन्याचा संसार परत परत भेटणार नाही. आता विषय निघाला जाय म्हणून एका मिनिटात बोलतो आणि माझ्या कथेमध्ये परावृत्त होतो. इथं जमलेले सगळे माणसं संगमेश्वर भगवंताला प्रार्थना करा. अश्विनी ठोंबरे नावाची एक कवयित्री खूप छान लिहिते ती. इथं घरी गेल्याच्या नंतर लाईट बंद करा, छातीवर हात ठेवून त्या परमात्म्याला सांगा की हे भगवंता, माझ्या डोळ्यासमोर माझ्या बाईला मरू देऊ नको. इथं जर एखाद्याची बायको मेलेली असेल ना तर त्याच्या लवकर लक्षात येईल मी काय म्हणतोय. तर रात्री 12 वाजेला तुम्ही पोटावर हात ठेवा, डोळे उघडे करा आणि तुमच्या बाईचं लक्ष तुमच्याकडे जाऊ द्या. ती सहज विचारेल तुम्हाला, का तुम्हाला झोप येत नाहीये का. तुम्ही फक्त तिला इतकंच म्हणा, अगं ते आज लवकर जेवण झालं ना, थोडं भूक लागल्यासारखं वाटतंय. रात्री 12 वाजलेले असू द्या नाही तर 2 वाजलेले असू द्या, दिवसभर काबाड कष्ट करून थकलेली बाई सहज उठते, किचन मध्ये लाईट लावते, कणिक भिजवते, पोळ्या टाकते, भाजी बनवते, ताट वाढते आणि आपल्याला उपाशी झोपू देत नाही. तिचं नाव बायको असते, लक्षात ठेवा. आयुष्यभर तुमच्याकडनं 1-1 ग्रॅम सोनं जमा करते आणि ज्या दिवशी तुमच्यावर काहीतरी वाईट वेळ येतो तर मंगळसूत्र सहित सगळं सोनं तुमच्या हातात ठेवून सांगते, धनी तुम्ही तुमचं काम भागवून घ्या, तुम्हीच माझं खरं सोनं आहे. संकटामध्ये सगळं जग साथ सोडेल पण पाठीला पाठ लावून मदत करते, तिचं नाव बायको असते. दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले, तुमचा पाय फ्रॅक्चर झाला, मेंदूला मार लागला, डॉक्टर तुमची गॅरंटी घेत नाहीये. घन गोत्र मित्र परिवार, बहिणी, आई, आत्या, मावशी, गल्लीतल्या बाया एक वेळा येतील, तुम्हाला बघून निघून जातील. पण 15 दिवस ICU मध्ये उपाशी तापाशी डॉक्टरच्या पाया पडत रडत गणपती बाप्पाला नवस करत बसती, तिचं नाव बायको आहे. म्हातारपण आलं, म्हातारपणामध्ये पॅरालिसचा झटका आला, जागेवर घाण करता, जागेवर लघवी करता, जागेवर थुंकता. अशा अवस्थेमध्ये सख्खे मुलं सांगता की बाबाला घराच्या बाहेर काढा. पण एवढ्या एकांतावासामध्ये सुद्धा, एवढ्या घाणेमध्ये सुद्धा तुमच्या अंगातले किडे बाजूला करून तुमच्या तोंडात पाणी टाकून तुम्हाला जिवंत ठेवते, तिचं नाव बायको असते. आणि ही बायको मरेपर्यंत कळत नाही, हे माणसाचं पाप असते, लक्षात ठेवता. माणूस फार रागामध्ये उगीच काहीतरी बोलून जातो, परंतु तुम्हाला सांगू सज्जनो, लग्न झाल्याच्या नंतर पती परमेश्वर महिलेचं सर्व काही असतो. हिला फार मोठी काही अपेक्षा नाही तुमच्याकडून. हिला काही साड्या नकोय, सोनं नकोय, फक्त 4 गोष्टी करा. इथं बसलेले माणसं तर शिवकथा ऐकली नाही तर ढोंग करू नका ऐकायचं. सगळ्यात महत्वाचं, आपल्या बाईचा अपमान 4 जणांमध्ये चुकून पण करू नका, चुकून पण नाही. एकांतात नवरा बायकोचं काय भांडण आहे ते निपटा तुम्ही, परंतु 4 लोकांमध्ये बायकोचा अपमान करू नका. ती साक्षात लक्ष्मी आहे, तुम्ही मान्य करा अथवा करू नका. तिच्या मायबापाचा उद्धार करू नका. तिने तुमच्यासाठी घर सोडलं, दार सोडलं, कुवारपण सोडलं, तिचे स्वप्न मारले. डोकं तिचं कुंकू मात्र तुमच्या नावाचं, हात तिचे बांगड्या मात्र तुमच्या नावाच्या, नाक तिचं नथनी मात्र तुमच्या नावाची.
गळा तिचा पण मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचं. एकदा कान टोचला का त्रास होतो, पण 3-3 वेळा कान टोचते तुमच्यासाठी. पायामध्ये पैजण घालते तुमच्यासाठी, सजते सवरते तुमच्यासाठी. आणि इतका जीव ओतल्याच्या नंतर अशी एक दिवस येतो, असा एक वेळ होतो की रागा संतापामध्ये माणूस तिला म्हणतो तुझी बॅग भर आणि निघ तुझ्या आईच्या घरी. काय वाटत असेल त्या बाईला, तिने काय पाप केलंय. लहानपणी तिची आई म्हणते जास्त वाचरू नको, परक्याचं धन आहे, सासूच्या घरी पण असंच वागशील का, आमचं नाव खराब करशील. म्हणजे माहेर तिचं नाही, सासरमध्ये गेल्याच्या नंतर नवरा तिला म्हणतो की तुझ्या घरी चाललं असेल, इथं चालणार नाही. म्हणजे हेही तिचं नाही. तिने काय करावं सांगा ना जरा मला. जेव्हा सगळं जग साथ सोडतं, जेव्हा ती बायको चालली जाते, तिचं तेरवं होतं आणि मग एवढंसं तोंड घेऊन तुम्ही दारात बसाल. रात्री भाकर घालणारी बायको गेली, रात्री तिला शिव्या घातल्यावर सकाळी उठून तुमच्या मागे चहाचा कप घेऊन फिरणारी बायको मेली. आता जीवन जगायला फार अर्थ शिल्लक राहत नाही. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत बाई जिवंत आहे तोपर्यंत समजून घ्या. आणि सगळ्या महिलांना सांगणं आहे की त्याची चिडचिड होणार नाही एवढं तुम्ही सांभाळा, तोही तुमच्यावर तितकंच प्रेम करेल. जोडीदार तो जोडीदार, सुखाचा संसार करा, त्याच्याशिवाय तुमचा चांगला परमार्थ होऊ शकत नाही. उमापती महादेव की जय. असे दारूमध्ये तो मरून गेला. मग काय सुंदर गीत म्हटलं जातं ते. अरे एवढं गीत म्हणून परत कथेमध्ये येतो माझ्या. कशी काळाची सावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा राजा राणीचा दरबार. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. तुझ्या विना जन्म सुना एकाकी पण एक, प्रेम देवता माझी तू अपार शैली. जरी कोसळलं आभाळ मी करेन सांभाळ, जरी कोसळलं आभाळ मी करीन सांभाळ. हे पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कसा विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. मन फिरालो खुशी सया, करी तुम्हावर माया, काळ घातल्या ममतेची, तरी तुम्हावर छाया. काय मागावं देवा, भर सुखाचा माझा देवा, काय मागावं देवा, भर सुखाचा माझा देवा. तरी जन्माचा उद्धार, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा
समाजासाठी फार महत्त्वाच्या असतात आणि आम्हाला सूचनाच त्या दिल्या गेलेल्या आहे धर्मपंथातून की माणसाला जागं करा, माणसाचे दोष दूर करा, माणसाची बुद्धी पवित्र करा, मग बघू देव काय तो. जर तुमची बुद्धीच चांगली नाहीये, विचारच चांगले नाहीये, परमार्थ घेण्याची ग्रॅव्हिटीच तयार झालेली नाहीये आणि जर परमार्थ तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर बिना आधाराचा परमात्मा जास्त दिवस टिकत नाही. जे तुम्ही धावपळ करताय, मी नेहमी सांगतो तुम्ही आयुष्य विकताय. या आयुष्य विकून तुमच्या पदरात काहीच पडणार नाही, काहीच नाही पडणार. म्हणून हाय असं धर्मकार्य करत राहा. असं धर्मकार्य करत असताना, जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. चला, कथेचा महत्वाचा भाग आहे.